भावाची पोरगी सून बनून आणल्यावर ह्या बाईचे बघा किती हाल चाललेत. अगं काय सांगू शांते, भावाची केली न फसली ग, नुसता डोक्याला ताप झालाय बघ. अगं माझा पोरगा तर नुसता तिचा बैलच झालाय, नुसता मागं पुढं. अगं पिल्लू म्हणतोय तिला, पिल्लू. एक दिशेने म्हणलं कुत्रीचं का मांजरीचं पिल्लू, लगेच मग ठसक्यात गेली निघून आतमध्ये. आपल्या काळात असलं काय होतं का सांग बरं. काय सांगू तुला ग, रोज एक त्या केसाचा तर अवतार करत्या, एकदा वर दोनच असं बांधत्या, एकदा एकच बांधत्या, एकदा ते असं आकडच करत्या. बया ती बघून तर माझं डोळं नुसतं फिरायला आल्यात. अगो एवढे बारकं फराक घालत्या, एवढ्या बारक्या छड्या घालत्या, आणि ती मोबाईलवरती येत नाही का रिळा, ती गाणी लावून नाचते ती बघ, ती रिळा ग, हा ती तसल्या रिळा बनवत्या. बया डोक्याला नुसता ताप झालाय बघ. आणि आजकाल तर नवीनच करायला आल्या, अगं एवढं बारको झंपार घालत्या. असलं बाई बघून म्हणलं गाव सगळं मला नावं ठेवायला आलं. तोंडात शान घालतेली कसली बाई, आपली सकू कशी राहत्या आणि तिची सून काय राहत्या म्हणून. डोक्याला ताप झालाय ग नुसता. आणि पोराला बी काय बोलायला येईना, ती तर मागं पुढं माझ्या बायकोला करू दे. काय बाई लय अवघड झालंय ग. आणि ह्या भावाला बी काय बोलाय गेलं तर ती बी म्हणते माझी गुड्डी चांगली मॉडर्न होती, तुला माहित होतं की पहिला. आता बघा आली वाटत.